बर ठीक आहे, मग सांगतो आम्ही लक्षाले येऊ नको म्हणतो बाजू जेवण करायले. साहेब काय सांगा राजा तुम्हाले. हो आया म्हणा, बोला ना काय झालं ते, नेमकं झालं काय, काय झालं काय म्हटलं. साहेब आज माझ्या दारी बोकड्या बांधेल होता माझा 12-13 हजाराचा बोकड्या होता. मी घरात गेलो दामटला कोण नेला काय माहित आता. बोकड्या चोरला म्हटलं बोकड्या. ओ माय गॉड, बोकड्या चोरला तुमचा. अरे बापरे, अत्यंत दुःखद गोष्ट झाली. हो साहेब, म्हणजे कसं बेकार झालं काम. आज 31 डिसेंबर असल्यामुळे लोकांना ते चोरला असं वाटते मला, कारण की लोक पार्ट्या गिट्या करतात त्याच्यामुळे ते. पण मला वाटतं एकादशी आहे आज, वाटते लोकांना असं करायला नाही पाहिजे पहिली गोष्ट. एकादशी मटण खातात त्याच्यानंतर त्याचा बोकडा चोरला आबाजीचा. आता काय बोला लोकाले. नाही हे जे झालं का नाही, एकदम अत्यंत दुःखद गोष्ट झाली खरं सांगा तर. लोकांना असं करायला नाही पाहिजे पहिली गोष्ट, म्हणजे बोकड्या चोरी करा डायरेक्ट. अरे बापरे, कोण आहे काय माहिती आता. त्याच्यासाठी तुम्ही रिपोर्ट लिहायसाठी आले नाही का, असं आहे का गणित. बरं ठीक आहे ना, आम्ही लवकरात लवकर त्याचा शोध घेतो. सांगा कसा बोकडा कसा होता दिसायला, म्हटलं दिसायला कसा होता. बोकड्या दिसायला साहेब एक नंबर साहेब, एक नंबर म्हणजे एकच नंबर. अरे हो ना, मला माहिती आहे एक नंबर. आता काय कसा होता, काळा होता, पांढरा होता, निळा होता, लाल होता कसा. कसा म्हणजे साहेब काळा होता, नंतर असं कसा पांढरा चट्टा होता, पण खतरनाक होता एवढं माहिती आहे मुली. म्हणजे कसा धष्टपुष्ट होता, धष्टपुष्ट. म्हणजे असं होतं का, धष्टपुष्ट असल्यामुळे लोकांना ते चोरी केला, म्हणजे चोरला लोकांना नाही का. पार्ट्या गिट्या जे करतात त्याचा मेला हे वाटते. बरोबर गेम केला नाही तुमचा ना, चांगलाच गेम केला पण ते नाही का. म्हणजे एवढा मोठा बोकड्या चोरला, आता कुठं गेला कुठं नेला नाही का आपल्याला ते माहित नाही. ठीक आहे, पण तुमच्याच गावातल्या लोकांनी केलं ना ते. हो का, अच्छी बात आहे. हो साहेब, म्हणजे कसं आता लवकरात लवकर शोध करा म्हटलं, नाहीतर बस आता एकदा गेला का ते बस कोयत्या खाली गेला का ते गेलं ते. मग म्हणून म्हटलं लवकरात लवकर शोध घ्या, कारण की लवकरात लवकर तपास केल्यामुळे ते जिवंत राहू शकते. नाहीतर लोक कशी भारी येतं. पटकन करा साहेब, पटकन काही करा, पण लवकर ते शोध लावा. हो बरोबर आहे तुमचं, लवकरात लवकर शोध घ्यायला लागेल. काहून म्हणा, एकदा त्याचा गेम झाला मग आपण पण काही करू शकत नाही ना. बरं ठीक आहे, चला मला तुम्ही सांगा, मला रिपोर्ट लिहितो तुमची, मी लवकरात लवकर शोध घेऊ. ओके, पटकन घ्या साहेब, म्हणजे कसं वाचला पाहिजे, नाही तर बस मेला तर मेला. मग काय लोकांना भारी येतं तेच म्हटलं, लवकर शोध लावा फक्त, एवढं म्हणणं आहे आमचं. अरे बापरे, अरे बोकड्या आणला का तुम्ही ना, कुठं कसं काय लागला मेळ. आता आलं माय मी तर आयत्या वेळात खायले. बाबा केला म्हटलं, प्लॅन केला आम्ही ना, बरोबर त्या बुटाचा बोकडा आम्ही चोरला. आता तू कशाला आला, जेव्हा तुला आम्ही बोलवलं होतं तेव्हा काय म्हणे 50 रुपये चिकन खाय म्हणे, घरी झोपा म्हणे. भाऊ लवकर निघ म्हटलं, लवकर. काय शांताराम भाऊ असं असते काय म्हणजे आता मजाक केली ती तुमची, म्हणजे मजाक नाही केली ती म्हणा. मला वाटलं ते संभाजी बुटाचा असा भारी आहे म्हणून म्हटलं बा फ्लॉप होणार म्हटलं प्लॅन तुमचा, पण सक्सेसफुल झाला. बोकडा आणला वाटतं तुम्ही, कुठून आणला ते. आणला आमच्या हिशोबाने आणला, आमचा प्लॅन लावला, आमचं डोकं लावला आम्ही ना, बरोबर आम्ही चोरला ते. भाऊ तू लवकर निघ म्हटलं, तू थांबू नको म्हणलं मा वावरात, लवकर निघा जातून. काय राजा शांताराम भाऊ, काय एवढं असते का, एवढंच झालं म्हणा आता, एवढं नसते का. काय राजा सांगत नाही ना मी कोणाले, म्हटलं बा गोष्ट आहे का तुम्ही येऊ द्या ना मला. आता काय आता मी भाकरी गिकरा आणतो ना, मी भाकऱ्या मी सबन आणतो. नाही काहीच गरज नाही, भाकऱ्या गिकराची सबन व्यवस्था झाली भाऊ. आता बोकडा आम्ही तिकडे चालवला, तिकडे खटकात नाही, मस्त मटण गिटण करतो भावा. तुझे काही गरज नाही, तुझे कामं पण नाही. लवकर निघ भाऊ, तू अजून लवकर निघ. काय टाकले सांग ना काय लक्षात भाऊ, सांग ना तू काय लाग बाय मी तर बोकडे आणला वाटते. काय मस्त मजा करता भाऊ इथं. टाकल्या सांग ना. अबे मी काय सांगू बे, इकडे मास्त कसा तरी लग्गा लागला. माया काय भाऊ, आता सगळा प्लॅन म्हटलं शांताराम भाऊचा आहे, शांताराम भाऊचं वावर आहे. आपलं काम कसं करायचं, खायचं आणि झोपायचं, असं काम झालं आपलं. आता मी तुला काहीच बोलत नाही भाऊ, आणि मी शांताराम भाऊला काहीच बोलत नाही. तू जसा आला गाडी तसाच आहे. बाकी फळफळ करू आला माय बिन. बरं ठीक आहे बा, जसं तुमची इच्छा बा, तुम्हाला मला ठेवायचं नाही तर चाललो मी, काही विषय नाही. थांबा बा, तुम्ही तुमचा गेमच करतो मी आता. बरं ठीक आहे ना, काही विषय नाही, काहीच विषय नाही, चाललो. बाबा ते बाबा कुठे आहेत बाबा. बाबा गेले गावाला गेले बाबा, थोडंसं काम होतं वाटते, गेले बाबा. बोला ना काय होतं, मला बोला बाबा. आता काय मी सरपंचाचा पोर कसा आहे ना, मला बोला काय बोलायचं ते. आता येले काय बोला दादा, हे सरपंचाचा पोर कसा आहे ना. हो मी काय म्हणतो, ते तुले का नाही फोन येते दुपारून, पोलिसाचा फोन येते. आम्ही तुमचा नंबर दिला, कारण की बाबा या बुडाचा बोकडा चोरी गेला बा, चोरला कोणतरी.
काय म्हणजे बोकडा चोरी गेला का? रिपोर्ट द्यायला गेलते का तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये? असं झालं का? म्हणजे फोन येते का मग मध्ये? हो अर्ध्या 1 घंट्यानं फोन येईल तुले, सांगून देतो काय करायचं असं. काहीतरी बोलेल तुले. आपल्या गावातल्या लोकांना चोरला ते, आता कोण चोरला काय माहिती ते, काही मिळत नाही ना. म्हणजे कसं आज 31 डिसेंबर आहे, पार्ट्या गिट्या लोक करतात, कोणतरी चोरला बोकड्या ते बुडाचा. आता काय बोला बुडा, पण मला काय एवढं समजते लोकांना शोभते का असं? बा तुम्हाला समजा एवढं शौक आहे बा पार्टी गिटी करायचं खायचं, पैसे द्या, पैसे ना खा. हे चोरता म्हटलं हे बोकडे लोकांचे, कसं काय बोला बरं? नाही एरिया आपल्या गावातले लोक काम आहेत काय? एरिया काय तर बरोबर आहे तुमचं, पण लोकांना असं करायला नव्हतं पाहिजे. आता कोण आहे कोण नाही काय माहिती, 30 बार खाणार आता ते कोण चोरला काय माहित. बरं बोलतो ना मी, पोलिसाचा फोन घेऊन आला तर सांगतो मी त्यांना काय पाहिजे बाबा कसं काय ते, पण असं करायला नव्हतं पाहिजे पहिली गोष्ट. बाबा लोक कामा नाही ना हे, मला तर भेवच वाटत आहे, कारण की 31 डिसेंबर असल्यामुळे मला वाटलंच होतं जरा असं काही ना काही बाबा असं लोकांचा प्लॅन आहे, कारण की बोकडा कसा धष्टपुष्ट होता. आता काय बोला गेला ना बाबा, आता कुठं गेला काय मारता का त्याला काहीच माहित नाही, बोले आता काहीच माहित नाही. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, मग काय तर पोलीस लोक सांभाळता. अर्ध्या खंडात मेळ लावता म्हटलं कोण आहे कोण नाही ते, मग काय तर पोलिस काम नाही नाही का तुम्हाला कसं असते ते, काहीच का टेन्शन घ्यायचं काम नाही. माग कानावर पण गोष्ट आली का इकडची तिकून मी सांगतो तुम्हाला कोण आहे कोण नाही ते. आता कसं चुपचाप राहिलं पुढचं जरासं समजतं आपल्याला, जरासं अर्ध्या घंट्यानं पाहू म्हटलं. आता वाटच पाहा लागते ना कोण नेला काय माहित. चालून आणला त्या बोकड्या ते चालून आणला, आता काय लोकांना नेला आणि काय करता काय माहित त्याची, मला वाटते मारला का काय माहित बघ त्यांना लोकांना. पण लोकांना शोभते का असं? जाऊ दे बा जाऊ दे, फोन घेऊन आला की सांगतो मला तू काही काना घेणार गोष्ट आली तर. चाल येतो मग येतो. हो या या या. आता हे कोण आलं हिरो? बोल रे बाबा बाबू, काय बाबा काय झालं? साहेब सबूत आहे म्हटलं तुमचा, गवाही देतो गवाही. कुठं द्यायचं? न्यायालयामध्ये चाला, सुप्रीम कोर्टात चाला. कोण आहे रे बाबा हे सुप्रीम कोर्टात चला म्हणते? अबे चलो दिल्ली. काय काय झालं काय? साहेब आता ते बुडा आलता वाटतं ना रिपोर्ट द्यायला की बा मा बोकड्या चोरी झाला, मा बोकड्या गेला, त्याचा म्हटलं गवाही द्यायला आलो, म्हटलं मी सबूत द्यायला आलो सबूत. हां काय सबूत रे बा, काय झालं? मला माहित आहे ते कोण आहेत ते चोट्टे, कोण चोरला ते बोकड्या. सगळ्यात पहिले नंबर 1 सगळ्यात मोठा मास्टर प्लॅनवाला शांताराम वाघमारे. त्यानं ते बोकड्या चोरला, त्याच्या वावरातनी पार्टी आहे आणि 7-8 जण जेवण करायला आहेत. शांतारामनं चोरला म्हटलं बोकड्या, शांताराम वाघमारे. ओ माय गॉड, शांताराम वाघमारे त्यानं चोरला का? हो साहेब, आणि लेकरं पण त्याच्यासोबत 7-8 जण आहेत ते. त्याच्या वावरातनी पार्टी चालू आहे. हो एवढं माहिती आहे मला, आत्ता चालू मी तिथून. पण मी काय म्हणतो, तुला माहिती आहे तर आम्हाला काऊन सांगितलं? बदला घेतला म्या, दुसरं काहीच नाही. युगो हट झाला माझी युगो हट. मॅ म्हटलं मी पण येतो म्हटलं जेवण करायला, नाही म्हणे असं तसं ढसकट्या निघ म्हणे, असं तसं बाहेर काढलं मला त्यांना. मग बदला कसा घेतला मग आता चला म्हटलं वावरात ते असं झोडा त्यांले डबल त्यानं फाटीच नाही केली पाहिजे त्यांना. चला बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बदल्यासाठी ना गेम केला नाही का दसकट ना, बरं आहे. जाऊ दे बा, आम्हाला सापडलं ना काही प्रूफ, चांगली गोष्ट आहे. बरं ठीक आहे, मी सरपंचाला फोन लावतो, त्याला विचारपूस करायला लावतो. ओके नो टेन्शन. लगेच आम्ही गाडी घेऊन येतो. ओके लवकर या साहेब ते, नाही बस बोकडा जाते बरं कामातून. बोकडा आता जिवंत दिसला मला, मग आता काय माहित मेला का नाही ते मला काही माहित नाही. लवकर झाला फक्त एवढं म्हणणं आहे. आणि मी काय म्हणतो कोणाला सांगू नका, फक्त मी सांगितलं म्हणून ना, जरासं साईडला ठेवा आपलं मॅटर. अरे हो ना, काहीच काळजी करू नका तुझं नाव कुठं जात नाही ना. चांगलं खबर दिली का मुले, कसं आम्ही तेच पाठवतो कोण केलं काय केलं. बरं झालं, बरं काम केलं बा. सांगत नाही आम्ही कोणाचं काहीच टेन्शन घेऊच नको तू. मी तुझं नाव पण विचारत नाही बा, बस टेन्शन घेऊ नको. बरं साहेब, धन्यवाद. हॅलो बबलू हिअर. अरे बापरे, हे डुकराचा आवाज दिसला मला. कोण आहे? हॅलो सरपंच बोलते का? सरपंच सरपंच बोलत आहे म्हटलं मजलापूरहून. बोला काय होतं? मी टुलबुल पांडे हिअर बोलत आहे. म्हटलं तुमच्या गावातनी म्हणजे एका बुडाचं, संभाजी बुडाचं नाव आहे, त्या संभाजी बुडाचं नाव आहे, त्या बुडाचं नाव आहे संभाजी, काय बोला संभाजी बुडाचं नाव काय, संभाजी आहे म्हटलं त्या बुडाचं नाव. त्यानं रिपोर्ट दिली आमच्या इथं, बोकड्याचा चोरी गेला वाटते. त्यानं तुमचा नंबर दिला, तर म्हणजे एवढी खबर माहीत पडली की शांताराम वाघमारे आहे तुमच्या गावातला, त्यानं ते चोरला म्हणते. म्हणजे तुम्हाला खबर माहित पडली का? बापरे, 2 मिनिटाचं खबर माहित पडते आणले, कोण सांगते कोण नाही. हो का, शांताराम वाघमारे आहे का मग?
2 मिनिटं काय आम्हाला एकाच मिनिटात माहिती पडते कोण काय कोण नाही. मग काय मग पोलीस म्हणते आम्हाला पोलीस महाराष्ट्र पोलीस आहे म्हटलं महाराष्ट्र पोलीस. बरं मग काय म्हणतो शांताराम वाघमारे आहे त्याच्यावरची पार्टी चालू आहे म्हणते आणि 7-8 लेकरं आहे वाटते बहुतेक. मला काही एवढं टोटल आकडा माहीत नाही. पण तुम्ही एक काम करा तुम्ही सरपंच आहे म्हटलं तेवढा तुम्ही चक्कर मारा तेवढा तुम्ही विचारपूस करा मला सांगा किती लेकरं आहे किती नाहीत ते कोण कसं काय आहे ते खरं बोलू राहिलं का ते आम्हाला काय कसं काही माहीत नाही आम्हाला. तेवढं तुम्ही तरी जा आणि विचारपूस करा. शांताराम वाघमाराचा ती पार्टी आहे म्हणते बोकड्याची. बर जातो ना मग तिथं. हो तिथं जातो पाहतो मग कोण आहे कोण नाही ते. ठेवतो साहेब तुम्हाला लगेच फोन लावतो मी अर्ध्या घंट्यानं. काही नाही टेन्शन घेऊ नका घेऊ नका. मला टेन्शन घ्यायला वाटतं बाबा. अरे बाबा मी ना टेन्शन घ्या बाबा तुम्हाला टेन्शन घेतो मी तर. तुम्ही एक काम करा तिथे जा विचारपूस करा ओके. अर्ध्या घंट्यानं फोन लावता ओके बाय टेक केअर काळजी घे झोप. साहेब काय झालं साहेब? सब मेळ लागते भाऊ आपल्याला. मग काय तो कोण कुठं आहे काय कसं. सरपंचाला फोन लावला मी तुमच्या गावातल्या ते तरी चालला आता. ते सगळं सांगले मला काय झालं काय चालू आहे इथं. बस अर्ध्या घंट्यानं गाडी निघते भाऊ आता. तू सांगू कोणाला फक्त आता. नाही साहेब मी कोणाला सांगू मला काय तुम्हाला सांगायचं नसतं तुम्हाला काल सांगायला असतं. नाही मी कोणाला सांगत नाही. फक्त तुम्ही गाडीत तिकडे कोंडू टाका आणि चांगलं मारा. त्या शांताराम मारायला म्हटलं स्पेशल रूम करा स्पेशल रूम चांगलं मारा त्याला चांगलं लय भारी येते त्याचाच प्लॅन आहे ते. हो शांताराम वाघमारे स्पेशल रूम करतो त्यासाठी तर. छोटे फोकणीचं सॉरी शिवाय देत नाही मी पण शिवाय द्यायला लावते हे कोण आहे ते टेन्शन न घेऊ. साहेब शिवा देऊ नका ना. शिवाजी मतदान साहेब आपल्या चॅनलवर तुम्ही शिवा देऊ राहिल्या. काय बॉ दिमाग फिट दिमाग फिरला का नाही मग काय काही निघते तोंडातून माया. जाऊ दे तू टेन्शन घेऊ नको कोणा काही सांगू नको. अर्ध्या घंट्यानं गाडी निघते सरपंच गेला वाटते वारटणी. काळजी करू नको चाल जाय. बा तुला सांगायला ना बाबा तुला काय डोकं फोडू का देऊ पुढे येऊ नको ना इकडे. शांताराम भाऊ करा करतात ना तुला सांगितलं ना आम्ही ना याचं नाही जेवण करायला विषय संपला. समजत नाही का मी तुला. अबे कायचं जेवण बे सांगू राहिलो मी तुला सांगतो फक्त भाऊ मी डायरेक्ट रिपोर्ट दिली म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये गेलो डायरेक्ट म्हटलं पोलिसाला सांगून दिलं भाऊ. काय सांगितलं का? सबन शांताराम भाऊचा प्लॅन आहे म्हटलं. त्यानं त्या माणसानं चोरला म्हटलं त्या बुड्याचा बोकड्या खाटकात नेला तुकडे गेले त्याचे सबन सांगितले मी. म्हणून म्हटलं मी करे टाकला सांगितलं नाही की किती जण आहेत कोण आहे ते. म्हणून म्हटलं भाऊ फक्त मी तुला एकट्याला सांगतो. अबा भाऊ मजा करत नाही. तुला आता निघायचं असेल तर निघ लवकर. आता अर्ध्या घंट्यानी गाडी येते. काय पोलिसाची गाडी येते का रे? हा पोलिसाची गाडी येते. हो बापरे काय खाऊन गेलं बी असं खायला काय अर्ध्या घंट्यात येते गाडी मग आता. फक्त तुला सांगतो यांना मार खाऊ दे भाऊ. तू माझा जिगरी मित्र आहे म्हणून जिगरी म्हणून तुला सांगितलं. आता निघशील तर निघ म्हटलं. मग आता लय बोले तू मला पण मी आवडत जाऊ द्या बाबा मित्र आहे. आता तुला सांगतो मी निघशील तर निघ म्हटलं लवकर सटकातून. तेच सांगासाठी आलतो मी इथं. अर्ध्या घंट्यात ती गाडी येऊ राहिली. तेच बरं आता येतो म्हटलं बाय. अरे बा असं गणित आहे वाटते हे नाही का. चाललं वाटते कटाई करासाठी. बापू गेमच करू राहिली म्हणजे हे कोण घालता वाटे माणसाले. संभाजी बुटाचा बोकडे आहे का रे शांताराम. हे कसं काय म्हटलं हे. अरे बा हे कुठून आलं रे. काय लोक कुठून घेतात काय सांगत पण नाही का यायचं म्हणून आम्ही. हे का हे बोकड्या पायवर बोकड्या हे बोकड्या म्हटलं माझ्या मित्राच आहे. त्यानं दिला मला. मी म्हटलं बा कसं पार्टी करायची म्हटलं त्याला देऊन टाकला मला बोकड्या. पायवर संभाजी बुटा साहेब बोकड्या दिसते भाऊ. चालू त्याची कटाई करायसाठी आता. तुझ्या मित्रानं दिला नाही का. संभाजी बुटाचा बोकडा आहे हे. हो का चांगली गोष्ट आहे. काय लगा मग बोलवत बंद आहे बा पार्टी गिटीले. पार्टी गिटीले बोलवायचं कमीत कमी एखादा फोन घेऊन फिरवायचा होता. अरे लक्ष ठेवायला तुला काय फोन लावत नाही का मी. हो चाल मग होय म्हटलं तू वारणी आहे ते 2-3 जण आहेत तिथं. जाय तू तिथं करू लागते. आता आम्ही हे बोकड्याचं मटण गिटन करून आम्ही कटाई करून येतो आम्ही लगेच अर्ध्या घंट्यांनी. अर्धा घंटा पण लागत नाही 15-20 मिनिटात येतो आम्ही. हो का म्हणजे आता भात गीत झाला का तिकडे भाकऱ्या झाला सबन ओके हो. काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. भात झाला भाकऱ्या झाल्या. फक्त या बोकड्याला न्यायचं याचं मटण गिटन करायचं घरी म्हणजे वावरात आणायचं भाजी गिजी करायची लगेच जेवण करायला बसायचं हो. फुल मावल करायचा फुल. बरं जातो म्हटलं त्यांना लेकराला करू लागतो मी. आणा म्हटलं तुम्ही कटाई करून. ठीक आहे ओके. अरे भाई आता ही युराला वाटे जेवण करायला बाबा हे तुझ्या खांडा थांबते. जाऊ दे बाबा येणं आता पाहिलं आता काय करतं. बरं ठीक आहे हो जाय आता आम्ही 15-20 मिनिटात आलो. हो ठीक आहे जाय. हॅलो पोलीस चुलबुल पांडे बोला सरपंच म्हटलं काय चालू तिथं.
तुमची जे खबर आहे म्हटलं 101% बरोबर आहे. आता मला शांताराम दिसला होता. बोकड्या घेऊन चालला ते. कोणता तरी माणूस पण आहे वाटते त्याच्यासोबत. कटाई करायसाठी चालवला कटाई. अरे बापरे, हो का? बापू म्हणजे 100% खबर आहे, खरी आहे? 101% खरी आहे. लवकरात लवकर जा तुम्ही. कसं गेमच होत्या त्या बोकड्याचा. कटाई करायसाठी चालवला त्याला. 20 मिनिटात ती कटाई करतात ते. लवकर व्हा फक्त तुम्ही. बरं ठीक आहे ना. तू आता कुठं आहे? कोणता माणूस आहे? कुठे रस्ता सांगा, म्हणजे रस्ता सांगा, रस्ता. ते छबिल्याचं दुकान आहे म्हटलं, मटन शॉप आहे. तिथं जा. तर ते आहेत दोघं तिघं जण. ते शांताराम ते तिघं जण, चौघं जण आहेत वाटते, लेकरं. आणि वावरात दोघं तिघं जण आहेत वाटते बहुतेक. आता तिथं मी चाललो. तर ती तुम्हाला सांगतो कसं काय पोझिशन आहे. सांगे मला शांताराम भाकऱ्या गिकऱ्या आणला म्हणे, भात गीत आहे म्हणे तिथं. म्हणजे पुरा मेळ झाला त्यांना. तुम्ही एक काम करा, ते मटन शॉप नाही का तिथं जा. त्यांना तिथं पकडा, यांना मी इथं पकडतो. बरं ठीक आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही वारात जा. वारात तिकट हाणून पकडा तुम्ही तिथं. आम्ही इकडे पकडतो यांना, शांतारामले आम्ही पकडतो. तुम्ही तिकडे वारात लेकरा पकडा. ओके, धन्यवाद मोठा, धन्यवाद. काहीच विषय नाही. तुम्ही लवकर जा, फक्त उशीर करू नका, नाही तर बस गेमच व्हायचा त्याचा. छबिले मटन शॉप, लवकर जा. बरं 2 मिनिटांनी गाडी काढ. गाडी कुठे? चाबी कुठे? फक्त लवकर करा. ठेवतो फोन. काय बे टाकल्या मला काय बोलायला इथं? अबे तुला मार खायचा का भावा? पुरा गेमच निघाला ना, पुरा ट्विस्ट निघाला. तुला माहिती काय म्हटलं, काय झालं काय नाही, ते काय चालू काय आहे माहित आहे ना बे. आपण भात बनवला, त्याच्यानंतर भाकऱ्या घेऱ्या आणल्या. शांताराम भाऊ बोकळा नेला, मोकळ्याचं म्हटलं आता शांताराम भाऊ भाजी घेजी झाली की जेवण. कायचं जेवण भावा? भाऊ म्हटलं ते आपलं लक्ष नाही. ते पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर त्याला सगळं सांगून दिलं पोलीस आले. आता पोलीस म्हटलं अर्ध्या घंट्यात नाही येते म्हटलं गाडी घेऊन. काय गोष्ट करू आला? पोलीस येऊ राहिले मग काय तर संभाजी बुड्यानं पोलीस स्टेशनमध्ये गेलता ना, रिपोर्ट दिली ते ना, बोकड्या चोरी गेला बा माया. मी काय म्हणतो, ते शांताराम भाऊले का नाही ते पोलीस लोक पकडता आणि आपल्याला ते सरपंच पकडते. म्हणजे आपल्या दोघा तिघाचा गेम हो, म्हणजे झालं आपलं कामच झालं आता. हो का? म्हणजे सरपंच पण आहे नाही सांगे ना मला. लक्ष म्हणे पोलिसांना म्हणते सरपंचाला फोन लावता म्हणते, सरपंच पण युराला म्हणते भाऊ सरपंच आपल्याला पकडते आणि पोलीस लोक त्यांना पकडते. म्हणजे कसं आपलं काम तमाम. मग काय करतं आता काय करतं? आता काहीच नाही करू भाऊ, चुपचाप म्हटलं सरळ निघू आपण आपल्या घरी. खड्ड्यात गेले भाजी, खड्ड्यात गेलं बोकड्याचं मटण. लवकर म्हटलं तू सटकायला पुढते भाऊ. फक्त मी तुला सांगू राहिलो, कोणाला सांगू नको फक्त ही गोष्ट. बरं ठीक आहे ना. मग सरपंच येते का आपल्या वावरात नाही आपल्याला पकडाले? मला तसंच वाटते आता. सरपंच येईल ना ते पोलिस गाडी येईल, 2 पैकी 1 येते. चाल लवकर सटकायला पुढते तू ना. चाल.